लग्नानंतर सुनेनं केलं असं काही की पती शेजारच्या घरात बेशुद्ध अवस्थेत सापडला। सासू सासरे घर सोडून कायमचे पळून गेले आणि सुनेला पोलिसांनी जागेवरच अटक केली। ही घटना ऐकून संपूर्ण गावात खळबळ माजली आहे। नवीन सून, गरीब दिसणारी, साधी, शांत, जिनं असं काही केलं की लोकांच्या अंगावर काटा आला। घरात शिरल्यानंतर तिच्या पावलांनी काय गूढ निर्माण केलं होतं। लोकांना अजूनही विश्वास बसत नाही की एवढी शांत सून इतक्या थरकाप उडवणाऱ्या घटनांची केंद्रबिंदू ठरेल। किशनगड बासच्या एका छोट्या वाडीत काही दिवसांपूर्वीच नव्या सुनेचं आगमन झालं होतं। लग्न साधं, सून गरीब घरची, रोकड नव्हती, दागिने नव्हते, पण तरीही तिच्या डोळ्यात वेगळाच आत्मविश्वास दिसत होता। गावात चर्चा सुरू, ही मुलगी सरळ नाही, तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र शांतता आहे, हे सगळे लोक म्हणायचे। पण तिच्या सासरच्यांनी ते दुर्लक्ष केलं। आणि मग एके रात्री घटना घडली। घरात अचानक आरडाओरड सुरू झाली। पुढच्या क्षणी पती चक्कर येऊन कोसळला। शेजाऱ्यांनी धावत येऊन पाहिलं। सासू सासरे घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत होते। दोघांच्याही चेहऱ्यावर मृत्यू समान भीती। कोणी त्यांना थांबवलं, विचारलं, काय झालं, एवढे का पळता आहात? सासू फक्त एकच वाक्य म्हणाली, सुनेनं असं काही केलंय की आम्ही इथं राहू शकत नाही। लोक आत शिरले। पतीचा श्वास मंद होता, डोळे उलटलेले, खाटीवर फक्त 9 महिन्याची बाळ पांढरी पडलेली। सून शांत, विलक्षण शांत, जणू काही घडलंच नाही। पोलिसांना लगेच कळवण्यात आलं। सून मात्र न घाबरता न पळता तिथंच बसून राहिली। तिच्या चेहऱ्यावर ना अपराधीपण ना भीती, जणू ती काहीतरी मोठं ओझं उतरवल्यासारखी समाधानात दिसत होती। पोलीस आले। सून सरळ उभी राहिली, हात पुढे केले, मला अटक करा, मी तयार आहे। गावभर अफवा, सुनेनं काळी जादू केली का? ते बाळ खरंच तिचं नव्हतं का? सासू सासऱ्यांकडे कोणतं रहस्य होतं? पतीला काय झालं? सगळं अस्पष्ट, भीतीदायक। ज्याच्याकडे पाहावं त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास। गाडी थंड होताना जशी धूर निघता क्षणी शांतता पसरते, तशीच शांतता त्या घरात पसरली होती। पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतलं, स्टेशनमध्ये बसवलं। तिचा चेहरा निर्विकार। पोलिसांनी विचारलं, तू असं का केलंस, कारण काय? ती पहिल्यांदा बोलली, आवाज कापरा नव्हता, पण शब्द भेदक होते। माझ्या चारित्र्यावर रोज संशय घेतला जात होता। सासू सासरे म्हणायची, ही मुलगी तुझी नाही, बाहेरची आहे। मला मुलगी झाली म्हणून मी त्यांना आवडत नव्हते। रोज टोमणे, रोज तुच्छता, रोज अपमान। तिनं डोळे मिटले, मी हे सहन करू शकले नाही। त्या अपमानानं, त्या शंकेनं माझं आयुष्य नष्ट झालं। माझी मानसिक अवस्था ढासळली आणि मी माझ्या 9 महिन्याच्या मुलीचा गळा स्वतःच्या हाताने आवळला। स्टेशनमध्ये क्षणभर स्तब्धता। ज्यांनी ऐकले ते गोठले। सासू सासऱ्यांनी पतीसोबत मिळून तिला वेडं बनवलं होतं का? की सून स्वतःच मनानं तुटलेली होती? पती बेशुद्ध का पडला होता? आघातानं की भीतीनं? सासू सासरे घर सोडून का पळाले? गुन्हा बघून की स्वतःच्या वागणुकीची लाज वाटून? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। पोलिसांनी सर्व पुरावे तपासून शेवटी तिला अटक केली। पण आजही गावकऱ्यांना एकच गूढ प्रश्न सतावतो, सून खरंच गुन्हेगार होती की परिस्थितीनं तिच्याकडून गुन्हा करवून घेतला? ती वाईट होती की वाईट वातावरणानं ती तुटली? या केसचा तपास अजून सुरू आहे।